थँक्यू सो मच. पहिल्याच सामन्याची सुरुवात इथं मात्र फटाक्यांच्या आतषबाजीने आपल्याला पाहायला मिळते. गावदेवी आदित्य 11 गावदेवी क्रिकेट संघ कानपुले आयोजित सरपंच ग्रामस्थ मंडळ चषक पर्व 5व. हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक. हॅलो माईक चेक, हॅलो माईक चेक, हॅलो माईक चेक, हॅलो माईक चेक. ओके. थँक्यू सो मच. आई एकविरा डीजे टोनरे यांचा आवाज यांच्यापर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम डीजेच्या माध्यमातून केलं जात आहे. त्यांचं सुद्धा मनापासून आपण स्वागत आणि आभार व्यक्त करूया. पहिल्या सामन्यासाठी पंचांच्या भूमिकेमध्ये सुधीर पाटील सर आणि मनोज पवार सर ही जोडी मैदानामध्ये आहे. आणि त्याचबरोबर गोलंदाजच्या माध्यमातून गोलंदाज खानावटीच्या माध्यमातून पाहायला मिळू शकेल. बॉलरचं नाव सांगा मला. निशांत पाटील आणि कुणाल दवणे ही जोडी मैदानामध्ये असेल टीम धुंद्रेकडून. जबरदस्त जोडी मैदानावरती आहे. गोलंदाजच्या मार्गावरती गोलंदाज पंकज आपल्याला पाहायला मिळेल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विकृदेव सर्व कार्येषु सर्वदा. पहिल्या लढतीसाठी या ठिकाणी आपण करूया वंदन. आणि त्यानंतर पहिला बॉल डिलिव्हर केला जात आहे गोलंदाज पंकजच्या माध्यमातून. दीपक पटलं एंड आणि कनपोले एंड हे दोन एंड आपल्याला पाहायला मिळतात. पहिलाच बॉल इथे मात्र बाउन्स घेतला बॉलने. त्यावरती मात्र अवांतरचा इशारा. वाईटचा पहिलाच बॉल श्री गणेशा झाला इथे टीम दुंद्रेसाठी. आणि धावसंख्या 1 लागली आहे पहिल्यांदा अवांतरच्या रूपाने. स्ट्रायकिंग निशांत पाटील आपण पाहतोय. आणि त्याचबरोबर कुणाल दवणे एक हार्ड हिटर फलंदाज नाव स्ट्रायकिंगला. भरपूर सारी मॅच चांगली पाहायला मिळू शकेल. पुढचाच बॉलवरती चांगला स्क्वेअर केटचा फटका. त्यावरती मिळतील 4 धावा. अगदी क्लासिकल फटका पाहायला मिळाला निशांतच्या बॅटमधून. आलाय चौकार. साऊंड सिस्टीम आपल्याला आजकाल पाहायला मिळते. त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा ज्यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा आपण पाहतोय सन्माननीय मदन मते साहेबांच्या वतीने. आणि त्याचबरोबर सरपंच व ग्रामस्थ मळ चषक खऱ्या अर्थाने स्वप्न असतं प्रत्येकाचं. राजकीय सामाजिक कार्य करत असताना क्रीडा क्षेत्रामध्ये आपल्या नावाची ट्रॉफी ठेवत असताना 5व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना ट्रॉफी. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला गेला. तिथं थोडंसं अपील दबाव करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कमबॅक करत असताना गोलंदाजाला आपण पाहतोय. कारण चौकार आलाय. त्या अगोदर वाईटही आला होता. 5 धावा आतापर्यंत वापर करावं लागलेत. आणि त्यानंतर मात्र पंकजला कमबॅक करणं आवश्यक होतं. आणि ते कमबॅक करत असताना पुढील बॉल मात्र डॉट फेकला निशांतसाठी. पुन्हा एकदा 2-4 बॉलाच्या रनअपने ऑनसाईडला खेळायचा होता. सफल झाला होता. त्यावरती मात्र फटका एक्झिक्यूट करता आला नाही आहे. बॉल लगेच या ठिकाणी डिलिव्हर करत असताना गुडले स्पॉटवरचा बॉल आता थोडासा गती कमी करणारा बॉल. आणि त्यावरती मात्र पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळाली. पहिल्या 2 बॉलवरती आपण पाहिलं तर वाईट आणि त्यानंतर चौकार. 5 धावा एका बॉलवरती आल्या होत्या. आणि लगेच मात्र कमबॅक करत असताना इथून मात्र 2 बॉल डॉट फेकलेले आहेत. व्हेरिएशन दाखवलं गोलंदाजाने. पुन्हा एकदा निशांतसाठी समोरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. लाऊडली अपील झालं. इथून मात्र या ठिकाणी फलंदाज बाद झाला. सफलता मिळाली आहे गोलंदाजाला. आणि प्रत्युत्तर दाखल इथून मात्र निशांत पाटीलची विकेट संपन्न झाली आहे.
पुढील बॉलवरती सुद्धा बेट केलं फलंदाजाला आल्या काय गोलंदाजीने सुरुवात केली पहा. खरं तर पहिल्यांदा थोडा जम बसवण्यासाठी उशीर लागला, कारण पहिलाच थोडासा बाउन्स दिला बॉलला, त्यावरती वाईटची धाव आली होती. त्यानंतर चौकार आला होता आणि लगातारच्या 4 बॉलवरती एकही धाव आली नाही. दुंद्रे टीमला मात्र आता विचार करणं भाग पाडलंय. फलंदाजी घेत असताना टॉस जिंकल्यानंतर पुढच्या बॉलवरती टॉप इथं मात्र कट करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल झाला होता. त्यावरती इनफिल्डचा क्षेत्ररक्षक धावला चेंडूवरती, चेंडू अडवलाय आणि धाव आली फक्त एक आणि पंचांचा इशारा आला षटक समाप्तीचा. कुणाल दवणे आहे, जबरदस्त फलंदाज आहे आत्तापर्यंतचा. यावरची सीझन भरपूर गाजवला आहे आणि पनवेल प्रीमियर लीगमध्ये तर धुमाकूल घातला होता या खेळाडूने. अतिशय चांगली फलंदाजी केली होती. मात्र आज आपल्या ग्रामीण संघासाठी खेळत असताना तो दर्जेदार खेळ, तो गुणवान खेळ राहील का मैदानावरती? खरं तर गरज आहे टीमला धावसंख्येची, कारण 6 धावा लागल्यात एका षटकाच्या अंतिम. बॉलर कोण आलाय? प्रज्वल आलेत गोलंदाजीला. पुढच्याच बॉलवरती विकेट मिळवली आहे. मोठी विकेट, गोल्डन विकेट शिकार झाला पहिल्याच बॉलवरती कुणाल दवणे आणि सफलता मिळाली आहे प्रज्वल या गोलंदाजाला. विनायक दवणे आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही दवणे बंधू आहेत. आता मात्र टीम कुठेतरी बिकट अवस्थेमध्ये पाहायला मिळते. तर प्रज्वल गोलंदाजीला आल्याला मात्र पहिल्याच बॉलवरती त्याने विकेट संपन्न केली आहे. 6वरती आता दुसरी विकेट संपन्न होत असताना या पहिल्याच मॅचमध्ये टॉस जिंकण्यात तर बॅटिंग घेतली, काहीसा निर्णय अंगलट येतो की काय असा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. तर त्यांच्याकडे अजूनही बॅटिंग लाईफची डेप भरपूर मोठी आहे. मात्र पाहूया, अजूनही आश्वासक सुरुवात करता आली नाही. मात्र ती सुरुवात करत असताना कुणाल आणि विनायकची जोडी मैदानावरती जमणं आवश्यक आहे. एक पार्टनरशिप बिल्टअप झाली तर मात्र धावसंख्येला योग्य आकार येऊ शकेल. मात्र त्याच दृष्टीने एका बाजूला गोलंदाजांनी मात्र चांगली गोलंदाजी करत असताना कानाव टीमसुद्धा इथे मात्र दबाव आणण्याचं काम इथे मात्र करत असताना पाहायला मिळते. गोलंदाज प्रज्वल हा गोलंदाज, पहिल्याच चेंडूवरती विकेट. त्यानंतर विनायक दवणे ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. पुढील बॉल कानपोली एंडकडून. या बॉलवरती ऑन साईडला खेळण्याचा फक्त प्रयत्न झाला. ब्लाइंडर स्ट्रोक, दांडी गुल झाली आहे आणि आल्या मात्र माघारी परतलाय. लगातारच्या दुसऱ्या बॉलवरती मिळाली आहे प्रज्वलला ही दुसरी सफलता. अंदाज प्रज्वल पाहायला मिळू शकेल. रुपेश गेलाय मैदानामध्ये. अट्रिक रोखणं आणि धाबा बनवणं ही दुहेरी कामगिरी आता त्याला करायची आहे. कम्युनिकेशन झालेलं आहे. मात्र पाहूया येणाऱ्या बॉलवरती कशा प्रकारचा खेळ असेल. दबाव मात्र फलंदाजावर निर्माण झाला इथे. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिल्यानंतर पहिल्याच चेंडूवरती 5 धावा आल्या होत्या. त्यानंतरच्या चेंडूंवरती आपण पाहिल्यानंतर डॉट बॉल आणि लगातारच्या विकेट पाहायला मिळाल्या. आत्तापर्यंत 3 विकेट बाद फक्त धावा लागल्या, त्या मात्र 6 धावा. पुढील बॉल ऑन हॅट्रिक आणि त्यावरती टोला लगावला आहे. बॉल सीमा रेषच्या बाहेर गेला नाही. लगातारच्या 3 विकेट्स आणि 8 हॅट्रिक गोलंदाज हॅट्रिक नोंदवली आहे. टीम खानाव संघाचा खेळाडू प्रज्वल या खेळाडूने.
हर्षल पाटील मैदानामध्ये ऑन हॅट्रिक गोलंदाज होते. त्यानंतर मात्र एक उंच फटका मारण्याच्या नादामध्ये फलंदाजाने विकेट गमावली आहे आणि लगातारच्या 3 विकेट घेत असताना आजच्या पहिल्या सामन्यामध्ये इथे हॅट्रिक नोंदवली आहे प्रज्वल या गोलंदाजाने. आणि काय सुरुवात केली खरं तर. लगातारच्या 3 विकेट घेताना दबाव जो निर्माण झाला ना तो मात्र या ठिकाणी आता कुठेतरी कमी करावा लागेल. मात्र आत्तापर्यंत आपण विचार केला ना तर 9 बॉलचा खेळ झाला आहे. त्यामध्ये कुणालला मात्र अजूनही स्ट्राईक मिळाली नाही. तो नॉस्ट्राईक एनलाच ते उभा आहे. मात्र पाहूया येणारा फलंदाज कशा प्रकारे फलंदाजी करेल. पुढच्या बॉलवरती सुद्धा उडवला आहे. इनसाइड आउटचा फटका आहे. तेवढी ताकद होती मात्र ताकद लागली कमी. उंची गाठली आहे आणि इथे मात्र फोर्ट्री झाली खरं तर. लगातार या 4 बॉलवरती 4 विकेट. दुंद्रे टीम भरपूर विकेट अवस्थेत. जणे अगदी किंडार पाडले फलंदाजीला. दुंद्रे टीमच्या फलंदाजी घेत असताना जो काही प्लॅन केला असेल ना तो कुठेतरी या ठिकाणी ते सेकंड प्लॅनमध्ये परिवर्तन करावं लागेल कुणालला. आणि समोर असणारा फलंदाज त्याच्या जोडीने ऋतिक मालीला. लगातारच्या 4 गेलेले आहेत. आता पुढील 2 बॉलवरती काय असणार आहे. प्रज्वल पुन्हा आता सज्ज झाला आहे. 15-20 पालांचा रनअप आहे. तेवढीच भेदकता पाहायला मिळाली आहे. पुढचा बॉल इथं मिस होत असताना पाहायला मिळाला. 5 विकेट. 5 वरती 5 विकेट कानव संघाचा प्रज्वलने पिळवले आहेत. आता रेकॉर्डच्या मागे या ठिकाणी विचार करावा लागेल की 6वी विकेटची सुद्धा वाट पाहावी लागेल आणि एक मोठा रेकॉर्ड त्याच्या नावावर लागू शकेल. त्या स्ट्रॅटर्जीने इथे बॅटिंग घेतली होती ना ती स्ट्रॅटर्जी इथे करताच आली नाही दुंद्रे टीमला. तर आम्ही सांगितले प्रभातच्या विरोधाने इथे गोलंदाजी न स्वीकारता फलंदाजी स्वीकारली आहे. मात्र पहिल्या 2 चेंडूचा खेळ सोडला ना तर मात्र दुंद्रे संघ या मॅचमध्ये दिसलाच नाही आत्तापर्यंत. पाहूया 6वी येते का की रोखली झाली ते प्रणयच्या माध्यमातून. हलक्या हाताने ढकलला सॉफ्ट हँड फटका. धाव घेण्याचं धाडस होत नाही आहे. तो थोडासा खराब आला होता. कुणाल या ठिकाणी नॉनस्ट्राईकला धावला होता मात्र माघारी केलं प्रणवने. आणि त्यानंतर मात्र 5वा बॉल डॉट गेलाय आणि मेडम षटक 5 विकेट्स हा रेकॉर्ड राहिला आहे प्रज्वल पाटीलच्या नावावरती खानाव टीमसाठी. राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करत असताना क्रीडा स्पर्धा उच्च स्तरावरती नेण्याचं काम सन्माननीय मदन मते साहेबांनी केलेलं आहे. कारण या स्पर्धेच्या माध्यमातून आपण एक वेगळा व्यासपीठ आपल्या प्रत्येक खेळाडूला देत असतो. आणि असे रेकॉर्ड ज्या वेळेला घडतात ना त्यावेळेला तो रेकॉर्ड कोणत्या स्पर्धेमध्ये घडला होता ते सांगणं आपल्याला सोपं जातं आहे. कारण आपण पाहिलं तर प्रज्वल पाटील खानाव याचा रेकॉर्ड सरपंच व ग्रामस्थ मंडळ चषक कानपोली या स्पर्धेमध्ये घडला आहे. त्यामध्ये त्याने 5 विकेट आणि मेडम षटक फेकलेला आहे. अप्रतिम गोलंदाजी. आता गोलंदाज आलेला आहेत. गोलंदाज योगेश. समोर आता कुणाल आहे. भरपूर वेगाने धावा करायच्या असताना इथे शेवटच्या क्षणाला मात्र बाउंड्रीच्या लगत जेल पकडला गेलाय. कुणाल सुद्धा माघारी परतलाय. सात बॉल झाले आतापर्यंत. 7 बॉलवरती 6 विकेट इथे प्राप्त झालेल्या आहेत. काय आज स्टँडर्ड गोलंदाजी दाखवली आतापर्यंत.
भरपूर वर्षापासून हे खेळाडू एकमेकांसमोर खेळतात, मात्र या ठिकाणी स्ट्रॅटजी कोणती होती तेच समजलं नाही. कारण घेतल्यानंतर फलंदाजी घेतल्यानंतर जो काही या ठिकाणी निर्णय अगदी अंगलट आलेला पाहायला मिळाला आहे, त्यामध्ये या ठिकाणी लगातारच्या गेलेल्या विकेट आत्तापर्यंत विकेट प्राप्त झालेल्या त्या म्हणजे 7 विकेट प्राप्त झाले. उर्वरित 3 विकेट्सला मात्र इतर 3 षटकांमध्ये अजूनही 17 बॉल बाकी आहेत. त्यामध्ये किमान 20 धावा तरी केल्या ना तरी एक मात्र या ठिकाणी टोटल किंवा या ठिकाणी नामुष्की त्यांच्या या ठिकाणी सामोरं जावं लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाहूया नवीन आलेला फलंदाज गणेश चौधरी आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्या माध्यमातून पुढील खेळ या ठिकाणी होताना पाहायला मिळेल. मात्र गोलंदाज आता योगेश पुन्हा एकदा सज्ज आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त करत असताना इथे मात्र भरपूर हाईट फॅक्टर पाहायला मिळाला. बाउन्स झाला बॉल आणि त्यानंतर मात्र अवांतरची का होईना इथे धाव आली आहे. आता मात्र लगातारच्या आपण पाहिलं तर 7व्या नंतर 8व्या बॉलवरती धाव आली आहे. धावा झाले एका धाबेने फक्त आणि फक्त 7 गडी बाद 7. ही काहीशी नामुष्की ओढवणारी धावसंख्या पाहायला मिळते. एक वेगळा आकडा धावसंख्येवरती खरं तर पाहायला मिळतोय की इथे संघ खेळताना पाहायला मिळतो. GKC तुंद्र टीमच्या खात्यावरती पाहायला मिळतोय. पुढील बॉल फेकण्यासाठी सज्ज असताना गोलंदाज समोर गणेश आहे. त्याच्या बॅटमधून हा पटका. मात्र या ठिकाणी बॅटमधून फटके येत असताना काहीची ताकदीचा कमी वापर. कारण जी काही फलंदाजी असते ना आपण ग्रामीण क्रिकेटमध्ये सातत्याने पाहायला मिळते की किंवा 5 ते 6 फलंदाज आपल्याला चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतात. त्यानंतर मात्र हे फलंदाज बाद झालेत आणि आता मात्र येणाऱ्या लास्ट फलंदाजांवरती ही जबाबदारी सोपवत असताना ती मात्र या ठिकाणी जबाबदारी किमान सर्वच्या सर्व षटकं खेळलं हीच त्यांची जबाबदारी असते. धावा किती होतील आपण अंदाज वर्तू शकणार नाही. मात्र सर्वच्या सर्व षटक जर खेळले तरीसुद्धा या 5 ओव्हरमध्ये किमान 30-35चा आकडा इथे गाठू शकतील दुंद्रे संघ. प्रणय आणि गणेशची जोडी आहे. पुढचा बॉल योगेशचा. पुढील बॉलवरती मिस केलाय बॉल. अजूनही डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. लगातारचे डॉट बॉल विकेट्स हीच सामन्याची काचियत राहिली. खरं तर एका बाजूने खानाव टीम होती, त्यांनी मात्र अगदी योग्य वापर करत असताना त्यांच्या वाट्याला गोलंदाजी आली आणि त्याने नंतर मात्र जे काही आव्हान स्वीकारले खरं तर पहिल्या 2 बॉलवरती फक्त 5 धाबा, त्यानंतर लगातारच्या विकेट्स कट करण्याचा प्रयत्न करणार होते. मात्र सुधीर पाटील सरांचा इथे वाईटचा इशारा येतोय. अवांतरच्या धावा आतापर्यंत 3 आलेल्या आहेत आणि त्यामध्ये धावसंख्या झाली आतापर्यंत 7 गडी बाद. तर याच दरम्यान सन्माननीय चंद्रकांत मते साहेब आलेले आहेत. माजी सरपंच कानपोली, त्याचबरोबर विद्यमान सदस्य नितेश पाटील हे सुद्धा आलेले आहेत. त्यांना सुद्धा विनंती आहे आणि कैलासजी पाटील यांना सुद्धा विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावं. मैदानाच्या बाजूने ते मॅच एन्जॉय करत आहेत. त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. सरपंच साहेब आपल्याला या ठिकाणी विनंती करतायत की आपण व्यासपीठावर मॅच आपण एन्जॉय करायचे आहे. सर्वांना मान्यवरांना विनंती आहे आम्ही करतोय या आपण व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. पुढील बॉल योगेशचा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. ब्लाइंड स्ट्रोक. आता शेवटचे फलंदाज काय करणार हीच परिस्थिती आपल्याला दुंद्रे टीमची पाहायला मिळते. जे काही मेन फलंदाज होते ते लगातारच्या चेंडूवरती बाद झाले. त्यांनी मात्र कुठेतरी थांबणं आवश्यक होतं. ती मात्र परिस्थिती या ठिकाणी झाली आहे दुंद्रे टीमची. धावसंख्या रोखले गेले मात्र 9व्या धावसंख्येवरती. पुढील बॉल खेळला जाईल. पाहूया पुन्हा एकदा. प्रणयच्या माध्यमातून बॅटच्या मधोमध जरूर आलाय, मात्र उंची गाठली आणि अंतरी गाठलंय. आलाय षटकार. संघर्षमय षटकार संजीवनी देणारा दुंद्रे टीमला हा आलाय षटकार. संगीत आपल्या सातत्याने पाहायला मिळत आहे. कारण आपण एखादा संगीत वेगळं संगीत आवडतं त्याला नक्कीच आपण पाहतो ऑनलाईन जेव्हा पाहत असतो त्यावेळेला कॉपीराईट लागत असते. मात्र अशा प्रकारचं आपलं स्वतःचं ज्यावेळेला संगीत असतं ना एखाद्या स्पर्धेचा त्यामध्ये उल्लेखही असतो आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्या संकल्पनेची स्पर्धा आहे त्या सरपंच साहेबांचा उल्लेख असतो ना, ते संगीत मात्र फार वेगळं आपल्याला ऐकायला मिळतं या स्पर्धेच्या माध्यमातून. DJ एकविरा आई तोंडरे यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. मंगेश कडू आलेले आहेत गोलंदाजीच्या माध्यमातून आणि पहिल्याच सामन्यासाठी स्कोररच्या भूमिकेमध्ये DJचे स्कोरर ज्यांच्या हातामध्ये आहे ते आयुष म्हात्रे आणि पियुष म्हात्रे ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. पियुष आकाश शेळके यांचे बाचे सुद्धा आहेत. आकाश शेळके ना दोन्ही वाचे मंडळी आहेत आकाश शेळके यांची. आयुष आणि पियुष ही जोडी खूप चांगली स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. शिकतात थोडंफार, मात्र येणाऱ्या काळामध्ये भरपूर चांगली स्कोरिंग त्याच्या माध्यमातून केली जाईल.
या आपण शुभेच्छा देऊया त्यांच्यासाठी. सिंगल आली धावसंख्या, अजून एक ते पुढे सर्कल धावसंख्या जाऊन पोचले ती मात्र 16 धावसंख्येवरती 7 गडी बाद. ही काहीशी बिकट अवस्था, दुसऱ्या टीमला ही सवय नसेल कदाचित या धावसंख्येवरती एवढे खराब फलंदाजी होत असताना पाहायला मिळते. पुढील बॉल, या बॉलवरती सुद्धा फलंदाजाला स्तब्ध ठेवलंय गोलंदाज मंगेशने. आणि चारही गोलंदाजी कामगिरी आपण पाहिली तर पहिल्यापासून पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा आल्या, त्यानंतर फक्त आपण पाहिलं तर 5 विकेट्स आणि इथे निर्धाव षटक फेकलं गेलं आणि त्यानंतर षटकार जरूर आला आणि तरीसुद्धा 9 धावा पाहायला मिळाल्या तिसऱ्या षटकामध्ये. आता सुरुवात सिंगलने झाली आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा कमबॅक करत असताना गोलंदाज. पुढचा बॉल मलिंगा स्टाईलने गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतो आहे. वारंवार आपण पाहिलं तर डॉटबॉलची समाप्ती पाहायला मिळते. भरपूर डॉटबॉल गेलेले आहेत 5 षटकामध्ये. 30 चेंडूमध्ये किमान या ठिकाणी आपण पाहू शकाल जवळ 8 ते 9 चेंडू डॉट बॉल गेलेले आहेत. 9 बॉल डॉट आहेत आणि त्यानंतर विकेटसुद्धा डॉट आहेत. 5 विकेट गेलेले आहेत लगातारचे. सन्माननीय चंद्रकांत मते साहेबांना विनंती आहे, माजी सरपंच कालपल्ली, त्याचबरोबर नितेश पाटील साहेब विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि त्याचबरोबर कैलाश पाटील यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. आपलं मनपूर्वक स्वागत आहे सरपंच ग्रामस्थ मंडळ चषक 2026मध्ये. मॅच पाहतो आपण पहिली 5व्या रात्रीमध्ये खाना विपक्ष दुंद्री या टीममध्ये. दुंद्री टीमने पहिल्यांदा बॅटिंग घेतली आणि त्यानंतर ही 8वी विकेट पायचीच्या स्वरूपात इथे मिळवली गोलंदाजाने आणि 8वा गडी बाद झालाय. संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 16 वरती असताना पाहायला मिळू शकेल. येस, फ्लड लाईट्स ऑन करायच्या आहेत. थँक्यू सो मच. पुढील मॅच पिसारवी विपक्ष I-11 चिंचोली या संघामध्ये असेल. दोन्ही टीमने रेडी राहायचं आहे. तर या मॅचमध्ये आपल्याला आतापर्यंतच कमी स्कोअर पाहायला मिळाला आहे. त्यामध्ये पाहूया उर्वरित अजून काही चेंडू बाकी जरूर आहेत. मात्र येणारा फलंदाज जयेश आणि त्याच्या बरोबरीने गणेश ही जोडी मात्र अजूनपर्यंत किती किल्ला लढवेल, किती धावसंख्या जोडेल ते आपल्याला पाहावं लागेल. सरळ बॅटने केला होता बॉलरच्या दिशेने. बॉल चालला लॉंग ऑफला, तिथे मात्र चेंडू अडवला जाईल तोपर्यंत एक फक्त सिंगल आली आहे. 17मध्ये आपण पाहिले तर एकच षटकार आला, एक चौकार आला आहे. त्यानंतर सिंगल आणि डबल तर अजून धावसंख्या पाहायला मिळाली नाही. ही परिस्थिती राहिली आहे दुंद्री टीमच्या धावसंख्येवरती. फक्त आणि फक्त 17 धावा लागल्या आहेत आणि या षटकातला आता शेवटचा चेंडू बाकी असणार आहे. अवांतरच्या 3 धावाही पाहिलेल्या आहेत आपण आणि कुठलाही फलंदाज जास्त वेळ या ठिकाणी फलंदाजी करू शकला नाही. प्रणयने मात्र 4 डॉट केले, त्यानंतर एक षटकार ठोकला होता. त्यानंतर तो बाद झाल्यानंतर अजूनही खराब अवस्था पाहायला मिळते दुंद्री टीमच्या माध्यमातून. डॉट बॉलची समाप्ती झाली, शेवटचा षटक बाकी असताना आता मात्र या 4 षटकांमध्ये धावसंख्या लागली आहे 8 गडी बाद. 17 धावा आतापर्यंत लागलेल्या आहेत. येऊ नका. 4 ओव्हरमध्ये 17 धावा 8 गडी बाद. आता शेवटचं षटक आहे. किमान या षटकामध्ये 10 ते 15 धावा येणं अपेक्षित केलं जाते. कारण चंद्र टीमने बॅटिंग घेतली, काय घेतली बॅटिंग, प्रेक्षकांनाही प्रश्न पडला, कदाचित त्यांनाही सुद्धा प्रश्न पडला असेल की बॅटिंग घेतल्यानंतर अतिशय खराब अवस्था आपल्या टीमची झालेली आहे. लगातारच्या त्या 5 विकेट, त्यानंतर मात्र कुणाल दवलीची सुद्धा 0वरती विकेट गेली आणि त्यानंतर हा संघ या संकटातून सावरत असताना हे शेवटचं षटक जरूर बाकी आहे. मात्र या षटकामध्ये त्या धावा येतील का, अजून विकेट अशाच चालू राहतील. आलाय गोलंदाज मंथन. पुढील बॉल, यावरती मात्र सरळ बॅटने खेळण्याचा जरूर प्रयत्न झाला जयेश सिनारेचा. अजूनही डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. वारंवार जी गोलंदाजी राहिली कानाव टीमची, अगदी ज्या प्रकारे एखाद्या गोलंदाजीने खिंडार पाडलंय अशा पद्धतीची परिस्थिती झाली इथे दुंद्री टीमची. आतापर्यंत एकच षटकार आला, एकच चौकार आला पूर्ण इनिंगमध्ये. उर्वरित 5 बॉल बाकी आहेत जरूर.
त्याच्या टोईनला लागला होता, इथे चुकी झाली. क्षेत्ररक्षकाची बाल त्याच्या वरून गेलाय आणि नशिबाचा इथे मात्र हा चौकार पाहायला मिळतोय धुंद्र टीमसाठी आणि जयेशच्या बॅटमधून येतोय हा चौकार. आई 11 चिंचोली पक्ष पिसारवे या टीमला आम्ही विनंती करत आहोत पण टॉससाठी या, कारण इनिंग संपण्यासाठी काहीच चेंडू बाकी आहेत आणि त्यानंतर आपले टॉस केले जाणार आहे. दुसरं आपल्याला ऑफिशियली आम्ही कॉल करत आहोत. आज खरं तर बद्दी संघ आई 11 चिंचवली असणार आहे. धरणा या संघाच्या जागी. पुढील बॉल पुन्हा एकदा जयेश थोडा पुढे आलाय. लोअर पुलटास होता त्यावरती हा खेचलाय जरूर, मात्र बाउंड्री लगत क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडू अडवला जातो. तोपर्यंत दुसरीचा कॉल. गणेश पुन्हा पोहोचलाय जरूर. धोकादायक एनकडे होता. जयेशने कॉल दिला होता. सिंगल आली आहे आणि या सिंगलच्या बरोबरीने धावसंख्या जाऊन पोचली आहे 22 धावसंख्येवर. पहिल्याच मॅचमध्ये ही खराब अवस्था बॅटिंगची आपण पाहायला मिळते. बॅटिंगच्या आधारे या मैदानावरती भरपूर साऱ्या धावा मागच्या 4 रात्रीमध्ये पाहिल्याच जरूर, मात्र या मॅचमध्ये काहीशी खराब सुरुवात झाली. त्यानंतर मात्र मोठी फटकेबाजी करण्यापासून वंचित राहिले. वारंवार फलंदाज बाद असताना पाहिले आणि शेवटच्या फलंदाजांवरती जबाबदारी येत असताना आतापर्यंत दुसरी टीमच्या खात्यावरती फक्त आणि फक्त 8 गडी बाद 22 लागलेले आहेत धावा. उर्वरित अजूनही 3 चेंडू शिल्लक असणार आहेत गोलंदाज मंथनच्या गोलंदाजीतले. पुढचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, त्याही बॉलवरती मात्र गॅप पिलू शकले नाही. समोर मात्र शॉर्ट थर्डमॅनला इथं चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत एकच धाव आली. एका धाबेने पुढे धावफलक सरकत असताना 23 चांगल्या धावा धावफलकावरती. गोलंदाजांनी केलेली कामगिरी आणि क्षेत्ररक्षकांनी दिलेली साथ आणि त्या आधारे मात्र खानाव टीम कुठेतरी अग्रेसर पाहायला मिळते या मॅचमध्ये. तर 5 ओव्हरची मॅच आहे त्यामध्ये आत्तापर्यंत 23 धावा लागल्यात. उर्वरित 2 चेंडू बाकी आहेत. जयेश शिनारे स्टॅकिंग एनला उडवलाय. मैदानाच्या बाहेर जाईल का? क्षेत्ररक्षक राहिला प्रेक्षक बनून. संघर्षमय षटकार जयेश शिनारेच्या बॅटमधून आलाय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे ही मात्र 29 धावसंख्येवर. ट्वेंटी 29 धावा लागल्या धावफलकावरती. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. अंदाज जरूर वर्तवला होता आम्ही की 30 ते 35 धावा, मात्र ते धावा होतील का? शेवटचा बॉल यावरती फटका खेचता आला नाही. डॉट बॉलची समाप्ती झाली आहे आणि इनिंग समाप्त होत असताना पहिल्या इनिंगमध्ये टीम GKC धुंद्र टीमच्या खात्यावरती लागल्यात त्या मात्र फक्त आणि फक्त 29 धावा. त्यामध्ये आता कशा प्रकारे आपल्याला मॅच एन्जॉय करता येईल, गोलंदाजी आणि फलंदाजीमधला संघर्ष किटपर्यंत या ठिकाणी दाखवू शकतील धुंद्र टीम येणाऱ्या सत्रामध्ये पाहूया. तत्पूर्वी पिसार विपक्ष आई 11 चिंचवली टीममध्ये केला जाईल टॉस. या परिसरातील नामांकित उद्योगपती वंदनीय श्रीमान अशोक सिंग साहेब यांचा आपण इथे सन्मान करणार आहोत. मान्यवरांना विनंती आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. सरपंच व ग्रामस्थ मंडळ चषक 2026 गावदे आदित्य क्रिकेट क्लब कानपोल यांच्या कल्पक बुद्धीतून साकारलेली क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मदनजी मध्ये साहेब यांच्या अगदी आपण पाहतो या अथक परिश्रमातून या स्पर्धेला आज नवीन रूप मिळत आहे. आज आपण जर पाहिलं तर स्पर्धेमधील साखळी सोडतचा अंतिम दिवस आहे. उद्या मग आपल्याला फायनल फेरीचे सामने पाहायला मिळणार आहेत आणि चौथ्या दिवस रात्रीच्या फॉर्मॅटमध्ये आपण पाहतो अशोक सिंग साहेबांचं इथे आहे आपल्याला जरूर आगमन पाहायला मिळतं आहे. जानेमाने उद्योगपती आहेत आणि त्यांचा इथे आपण नक्कीच सन्मान करतोय. मान्यवरांच्या शुभ हस्ते त्याचा शुभ सन्मान मंचावरती आपण पाहिलेला आहे. या दरम्यान पाहता इथून कॉल केला जाणार नाही आहे. दोन्ही संघांना शेवटचा कॉल आहे. आई 11 चिंचवली आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वर्गीय निरावती माद्रे पिसारवे बी या संघामध्ये आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे की आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायची आहे. पिसारवे आणि चिंचवली दोन्ही संघ लवकर आपण रिपोर्टिंग करा. टॉससाठी शेवटचा अंतिम कॉल आहे तुमच्यासाठी.
इस थँक्यू. चला सगळ्यांचं आम्ही स्वागत करतोय. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. गावदे क्रिकेट क्लब कानपोली आयोजित सरपंच ट्रॉफी ग्रामस्थ मंडळ चषक 2026 सुंदर पर्व. डे नाईटचा थरार, चौथ्या दिवस रात्रीच्या फॉर्मॅटमध्ये आपण सगळेजण इथे जमलेलो आहोत. अनेक स्पर्धा आपण पाहिल्या आणि त्यापैकी एक नामांकित स्पर्धा मदनजी धोंडीराम मदेसाहेब लोकनियुक्त सरपंच कानपोली यांच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा आपल्याला सगळ्यांना इथे पाहायला मिळते. दर्जेदार अशी स्पर्धा आहे. पहिला आपचा खेळ जिकडे आपण बघितलं की अगदी टोटल धावा 29 जमा केल्या आणि 30 धावांचं आव्हान सेकंड आपला आपण पाहतोय यावेळेला टीम नियांश 11 GKC दुंदरी या संघानं ठेवलेलं आहे. आणि लोएस्ट स्कोरिंग आपण पाहतोय आता इथून मॅच असणार आहे आणि या मॅचला फाईट बॅक करण्यासाठी मैदानामध्ये जरूर पाहायला मिळतील. महत्त्वाच्या विकेट जर मिळाल्या तरी हाही विजय मिळेल की जरूर सोपा होऊन जाईल तो म्हणजेच गोपालकृष्ण दुंद्रेसाठी, नियांश 11 दुंद्रेसाठी. कारण त्यांची गोलंदाजी त्यांची ताकद आहे. स्पेशली कुणाल दवणेचं आज मैदानामध्ये बरंचनं झालं नाही, त्यामुळे धावा थोड्याशा कमी, टॉपरनं थोडंसं नाराज केलं आणि संघ अडचणीमध्ये सापडला हे मात्र निश्चित आहे. धावांचा पाठलाग करायचा आहे. आघाडीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला आपल्याला उमेश कर्णूक आणि दुसऱ्या बाजूला प्रतीक पाटील पाहायला मिळतो. प्रतीक पाटील म्हटलं तर रिसेंट झालेल्या अगदी आपण पाहतोय वल्लभच्या SSVV ट्रॉफीमध्ये मालिकावीरच्या रेसमध्ये राहिलेला खेळाडू, परंतु क्वालिफायर मॅच परत झाल्यामुळं आपण पाहिलं की ते टायटल मात्र गमावं लागलं या खेळाडूला. आणि आज एक नवीन स्वप्न घेऊन तो मैदानामध्ये आलाय. त्याच्यासह उमेश देखील अशा अनेक साऱ्या पारितोषिकांचा विजेता खेळाडू आहे. पहिला बॉल, पहिल्याच बॉलला दिशा दिली आहे. जबरदस्त बॅटिंग, पहिला बॉल आणि वेलकम 4. पहिल्या बॉलला आपण पाहतोय 4 झालेली सुरुवात. वेल बिगन इज अ हाफ डन. चांगली सुरुवात म्हणजे विजयाचा अर्धा पल्ला तुम्ही तिथेच निश्चित करता आणि तेच आता करत असताना मैदानाच्या आतमध्ये आडव्या बॅटनं खेळायचा प्रयत्न आहे. मिड विकेटमध्ये फिल्डर कुणाल दवणे पहिलं षटक घेऊन आपण पाहतोय जयेश शिनारे वेगवान गोलंदाज आहे आणि इथून गोलंदाजी करताना आपण त्याला पाहतो. पहिला चेंडू 4 सुरुवात, त्यानंतर दुसऱ्या बॉलला एक सिंगल आपण जरूर पाहिली. सिंगलसह टीमची धावसंख्या आपण पाहतो यावेळेला अकाउंटमध्ये 5 धावा जोडल्या जातात. 5 रन आपण पाहतो टोटल गार्डवरती सध्या आपल्याला पाहायला मिळाल्यात धावसंख्या फरकावरती. गोलंदाजीच्या मार्कवरती जयेश पावपलेला गोलंदाजी करतोय. P1ची सुरुवात, तिसरा बॉल, फुल टॉस आहे, फ्लिक केलाय, फ्लिक ऑफ द रिस्ट, गॅप आहे तिकडे, कोणी फिल्डर नाही आहेत, वॅकंट एरियामध्ये बॉल आणि बॉल जातोय सीमा पार. 4 रन. 4 धावांसह टीमचा टोटल पुढे. संघाची धावसंख्या आपण पाहतो यावेळेला जाऊन पोहोचली ती म्हणजे 9व्या आकड्यावरती. टीम चिंचवलीचा कॅप्टन इथे पोहोचलेला आहे. चला पिसारवे संघ तुमचाही कर्णधार लवकर पाठवा. जर सामना संपण्या आधी तुमचा कॅप्टन इथे पोहोचला नाही तर मग टॉस जो आहे तो समोरील संघाला दिला जाईल याची नोंद घ्या. स्पर्धेची नियमावली आहे, स्ट्रिक्ट नियमावलीनुसार आपण स्पर्धा खेळवत आहे. इनिंग ब्रेक नाही आहे, परंतु सामना संपेपर्यंत येणं गरजेचं आहे. या बॉलला आक्रमण चढवलं आहे ऑन साईडला, फिल्डर कुणाल दवणे, कोणती चुकी नाही आहे आणि कॅच, विकेट पहिली. प्रतीकचा डाव संपलाय, खानावला धक्का. नीरज आता बॉलिंग मार्फत पाहायला मिळेल. 1 डाऊनला मैदानामध्ये जरूर तो गेलाय. चान्स घेतोय जयेशला माहिती आहे विकेट महत्वाची आहे. यावेळेचा बॉल आपण पाहिला अगदी स्लॉटमध्ये टाकायचा प्रयत्न केला. रणनीती हीच होती की समोरून वाऱ्याचा वेग आहे आणि अगदी प्रवाहाच्या विरोधानं फटकं मारायचं यावेळेला, त्यामुळं हा कदाचित आपल्याला बेनिफिट मिळेल आणि हा बेनिफिट मिळाला जयेशनं. विकेट मिळाली. GKC दुंदरेला पहिला फलंदाज बाद झाला यावेळेला टीम खानावचा. पुढचा बॉल आहे, काढू तयार, राऊंड ऑफ अँगल, पहा तिकडे बीट झालेत. विनायक नाही आहे त्यावेळेला, विनायक नसून आपण पाहतो विकेट किपर आपल्याला जरूर निशांत पाहायला मिळतात. या बॉलवरती आपण पाहतो की आता सिंगल घेतलेली आहे. 1 धावेनं धावसंख्या पुढे.
टोटलला नवीन आकार, एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 10 झालेल्या. ड्युअल डिजिटला 10 रन. सेफ पोहोचलेत खेळाडूस, अगदी सहज ही धाव कंप्लीट केली आहे. डायरेक्ट हिट करायचा देखील प्रयत्न राहिला लेग स्लिपमधून रुपेशचा. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज आता सज्ज राहील. समोर फलंदाज नीरज. नीरज साड्या बॉल, चांगला चेंडू आहे, गुड लाईनचा स्पॉट, टप्पा चांगला, बाउन्स देखील तितकाच चांगला. आणि या बॉलवरती आपण पाहतोय अगदी आपल्याला पाहायला मिळत आहे की जरूर निर्धाव चेंडू आलेला आहे. येस, हां, स्कोर टोटल 9 झालेला आहे. अच्छा, ती सिंगल नव्हती. 9 रन टोटल, 9 रन, 9 धावा धावफलकावरती. थँक्यू सर. मॅडी पॉवर उत्तर शिवशेक नामांकित पंच त्यांना आपण पाहतोय. आणि आपण आज जवळपास 4थ्या रात्रीच्या फॉर्मॅटमध्ये आपण त्यांना इथे सातत्यानं ट्यून पाहतोय. त्यानंतर याच परिसरातील, याच भूमीतील कलाकार आणि याच मातीत ज्यांनी क्रिकेट खेळला, याच मातीत ज्यांनी अनुभवाचे धडे गिरवले ते सुधीर पाटील सर कानपोले यांना आपण पाहतो. वॉर रूममध्ये आपल्याला सँडी फालकर सर पाहायला मिळतात. केवाळीचे डान्सिंग अंपायर, ND डिव्हिजनची ओळख. आज आपण पाहतो थोडे चेंजेस आहेत. नक्कीच प्रशांत पवार सरांना आपण पाहतोय. प्रशांत पाटील सर या तोंडरेचे 9 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेला पहा, डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न नॉन स्ट्राईक एंडला. उमेश अडचणीमध्ये होते, बाल बचावलेत आणि पोहोचलेत सहज, इझिली. संघाची धावसंख्या 1 न अपडेट. ड्युअल डिजिटला 10 रन. ऑन बोर्ड ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज टीम दुंद्रेच्या माध्यमातून आपण पाहतोय छोटा तीर घाव गंभीर गणेशला संधी दिली आहे. चांगल्या घाटणीचा खेळाडू आहे, चांगला गोलंदाज राहिला आहे. कारण आम्ही अक्षरशः सराव सेशनमध्ये या खेळाडूचा खेळ सातत्यानं बघितला आणि आज मी म्हणेन की रिकमेंड केलं जात आहे. डेबी नाही आहे, परंतु मी म्हणेन की बऱ्याच कालावधीनंतर षटक टाकण्यासाठी तो मैदानामध्ये आला. फिरून खेळायचा प्रयत्न आहे, पहा तिकडे डायरेक्ट हिट करण्यासाठी जरूर गेलेत. प्रयत्न भरपूर चांगले चाललेत यावेळेला टीम दुंद्रेचे. इझिली मॅच हँडओव्हर नाही करणार आहेत, कारण कॅलिबर चांगला आहे खेळाडूचा, आहे संघांचा. आणि आज अगदी सामना खेळत असताना आपण पाहतो धावा थांबवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. संघाची धावसंख्या 11 झालेली आहे. 11ला 1 विकेट पडलेली आहे टीम दुंद्रेची. गोलंदाजीच्या मार्कवरती गणेशने आतापर्यंत 2 बॉलमध्ये 2 धावा खर्च केल्यात आणि पुढचा बॉल टाकण्यासाठी गणेश सज्ज आहे. हाफ ट्रॅकर आहे आणि हॅमर केलंय बॉलला. उमेशसाठी हा बॉल ताबडतोड फटका, चापट लावली आहे बॉलवरती. हॅमर शॉट, षटकार. चांगली फलंदाजी, धावांचं अंतर कमी करायचा मनसोबा. 17 वरती जाऊन पोहोचलेत खानावशे खेळाडू. 1 गड्याचा मोबदला मोजलेला. लॉस ऑफ 1 विकेट बॅटिंग होती टीम खानावशी. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज गणेश थोडासा महागडा. आता आलेला स्कोरिंग शॉट संघासाठी 6 धावा देऊन जातोय. धावफलकाला येतो आकार. गोलंदाज तयार, ओ द विकेट. याही बॉलला पाठवलंय वन्स अगेन, बॅक टू बॅक. रो मधला दुसरा षटकार. उमेश कर्णुक ऑन फायर. सुपर बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग. 23 वरती जाऊन पोहोचलेले आहेत बॅटिंग करत असताना. आता येणारे 20 बॉल आणि फक्त 7 धावांची गरज आहे. गणेशवरती आक्रमण चढवलं, हल्ला चढवला. लागोपाठचा तिसरा येणार का प्रश्न आता. यावेळेला चांगला चेंडू, गॅप आहे इकडे. जयेश कडून चुकी आणि पॉइंट कडून एक्स्ट्रा कव्हरला बॉल बाउंड्रीच्या पलीकडे 4 रनसाठी.
चला पिसारवे संघ शेवटचा कॉल आहे, यानंतर कॉल दिला जाणार नाहीये, पॅनल्टी बसेल याची नोंद घ्या, कारण टीम चिंचवलीचा कॅप्टन इथे कधीचाच पोहोचलाय. दरम्यान आपण टॉस देखील करणार आहोत. फक्त आणि फक्त जिंकण्यासाठी आता गरज आहे ती म्हणजेच 3 धावांची. मॅचकडे आपण जरूर जाऊयात. समोर खेळाडू तयार, हाफ ट्रॅकर, विजय स्ट्रोक आणि सामना जिंकलाय. यावेळेला सेकंड हाफला बॅटिंग करत असताना टीम खानावनं आणि पुढील फेरीमध्ये खानाव संघ दाखल झालेले आहेत. याच दरम्यान आपण टॉस करूया. पिसारवे आणि चिंचवली. अशोक सिंग एक प्रसिद्ध उद्योगपती यांना विनंती आहे की आपण यायचंय आणि आपल्या पवित्र शुभस्थळात या पुढील सामन्याचा आपण टॉस करायचा आहे. पिसारवे बी आणि चिंचवली बी या दोन टीममध्ये, चिंचवली या दोन टीममध्ये आपण इथे नक्कीच नाणेफेकीचा कौल करतोय.